सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. मित्रांनो, मी आज पण जात आहे भीमा कोरेगाव येथे. तिथली आज तयारी काय होत आहे तुम्हाला मी सविस्तरपणे दाखवणार आहे. तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज तारीख आहे 29. विजयस्तंभाचा परिसर मित्रांनो, आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे. आजची काय तयारी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे बघू शकता पार्किंग किती मोठ्या प्रमाणात आहे. हा रस्ता या ठिकाणी वावर असतो मित्रांनो. हा जागा पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. ही एंट्री गेट मित्रांनो, दर्शनासाठी जाण्यासाठी हा मार्ग. इथे 1 2 3 4 5 रोड आहेत मित्रांनो जाण्यासाठी आतमध्ये. या ठिकाणी बनतेजी थांबलेली आहेत बघू शकता. इकडे काम चालू आहे. सगळीकडे लेबर काम करत आहेत मित्रांनो. या ठिकाणी मीडियावाले असतात मित्रांनो. आजची तयारी चला पाहूयात. तयारी बघू शकता या ठिकाणी ट्रेन आलेली आहे. हा फुलांनी सजवलेला 207वा शौर्य दिन. कंपनी में क्या लड़का है वो? मैडम जाने कंपनी में नहीं गया, कंपनी हाफ डे करके आ गया. या ठिकाणी आज विजयस्तंभाला सजवण्यात येणार आहे मित्रांनो. बघू शकता कार्यकर्ते गेलेले. किती इथं मोठ्या प्रमाणात मध्ये भीम आणि इथं आलेले आहेत पाहण्यासाठी. बघू शकता कालच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं मित्रांनो. काल झाकून होतं, आज थोडंसं उघडलेलं आहे. संविधानाचे चित्र, शौर्य दिन 207वा शौर्य दिन. पुढे काय तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी काम केलंय मित्रांनो. अजून इथं जय भीम चित्र दिलेलं आहे मित्रांनो. बघू शकता अशोक चक्र खाली जय भीम. आजच विजयस्तंभाला सजवण्यात येणार आहे मित्रांनो. एक फ्रेम लावण्यात येणार आहे. थोडंसं काम राहिलेलं आहे, ते पण पूर्ण होईल थोड्याच वेळात. रचण्याचं काम करणार आहे मित्रांनो. बघू शकता इथून शूटिंग करायला
विजय हे बघू शकता मित्रांनो. मी पण मदतीला जाणार आहे मित्रांनो. फुलांचे फ्रेम उचलण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता. सर्व बहीण आणि आई उचलत आहेत. ट्रेनच्या सहाय्याने लावण्यात येणार आहे. बघू शकता वरती पण आणि थांबलेले आहेत ट्रेन पकडण्यासाठी. हो तर मी पण मी पण जाणार मित्रांनो मदतीला. सोडताना तार आहे बरं का लागेल सगळ्यांना. खाली फक्त स्टँड ठेवलं खाली. दोरी घ्या बरोबर. বিছানা আছে पुढच्या बाजूला जरा पुढच्या लावू द्या थोडस. किती 50 तरी माणसं असतील मित्रांनो ही फ्रेम उचलण्यासाठी. खूप जड आहे पाहू शकता. ट्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येणार आहे थोड्याच वेळात. बघू शकता शोरूम किती मस्त खूप छान सजवलेलं आहे.
मी इकडे राहिलो तिकडे बरोबर नाही भाऊ. सगळं setting delete केलं ना मोठं. तयारी तर खूप जोरात चालू आहे मित्रांनो, बघू शकता. सर्व कार्यकर्ते मेहनत करत आहेत स्तंभाला सजवण्यासाठी. ट्रेनच्या सहाय्याने ध्वजस्तंभावर चढत आहे आपल्या प्रेमला साकारण्यासाठी. बघू शकता. एक तारखेला मानवंदन देण्यासाठी आलेले असतात. स्तंभावरती उतरणार आहेत. काही लोक पकडण्यासाठी ट्रेनला. बघू शकता मित्रांनो, ही खूप छान पद्धतीने सजवलेली आहे फुलांनी. संविधानाचे चित्र आहे मित्रांनो. या ठिकाणी बाबासाहेबांचे चित्र आहे. 207वा शौर्य दिन बघू शकता किती मस्त प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. सर्वांना प्रवेदा. जय भीम क्रांतिकारी, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो बघू शकता. हा साईडचा परिसर मित्रांनो विजयस्तंभाचा. भीम आणि लोक तिथे आलेले असतात, झोपतात 31 तारखेला मानवंदन देण्यासाठी. त्या भारतामधून आलेले असतात. बघू शकता तुम्ही. ही जागा बनवण्यात आलेली मित्रांनो. या ठिकाणी ऊस वगैरे पीक वगैरे असतं मित्रांनो. या ठिकाणी पूर्णपणे काढण्यात आलेले आहे. बघू शकता पूर्णपणे मोकळा झालेला आहे हा परिसर विजयस्तंभाच्या बाजूचा. या ठिकाणी मंडपन मारण्यात आलेले मित्रांनो. जेव्हा सभा होत असते कोणता तरी कार्यकर्ता आलेला असतो, नेता म्हणा. जय भीम मित्रांनो. तुम्ही 31 किंवा 1 तारखेला येत असताल भारतातल्या कानाकोपऱ्यातून येत असतात आपली भीम अनुयायी. सोबत येताना थोडीशी कॅश सोबत ठेवा मित्रांनो. बाबासाहेबांचे, गौतम बुद्धाचे, आणखीन अनेक महापुरुषांचे पुस्तकं स्वस्त दरामध्ये मिळतात या ठिकाणी मित्रांनो. या 1 तारखेला इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झालेली असते. त्यामुळे काही जे भीम अनुयायी नवीन आलेले असतात त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट असतं मित्रांनो. त्यांना काही कॅश सोबत आणत नाही. त्यामुळे त्या भीम अनुयायी लोकांना सांगतो की सोबत थोडीशी कॅश घेऊन यावं मित्रांनो, कारण की तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही.
काय काय भीम अनुयायी आहेत त्यांच्याकडे कॅश नसते, त्यामुळे ऑनलाईन पेमेंटला अडथळा येतो मित्रांनो. त्यामुळे ते काय ती त्यांची मनपसंत पुस्तकं म्हणा काय म्हणा घेऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे येथे थोडीफार 1-2 हजार रुपये कॅश घेऊन सोबत यावे ही आपली नम्र विनंती. आणि तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही या ठिकाणी मित्रांनो. या ठिकाणी पुस्तकेचा स्टॉल, फोटांचा स्टॉल लागलेला असतो मित्रांनो. आपल्या भीम अनुयायांना सांगितलं की आपण थोडीशी कॅश सोबत घेऊन यावे मित्रांनो, कारण की अडचणीला तुम्ही कुणाला मागणार नाही कॅश. हे बघू शकता मित्रांनो, हे बाहेर पडण्याचा मार्ग आहे. हे बघू शकता राहण्यासाठी आणि आता चाललेली दिसतात, कारण 2-2 दिवस 1-1 दिवस मुक्कामी जे नावून आलेले असतात आपले भीम अनुयायी, त्यामुळं सर्व तयारी सोबत घेऊनच येतात. आपली चादर म्हणा झोपण्यासाठी. इकडे बघू शकता मित्रांनो, टॉयलेट बाथरूम आहे. या ठिकाणी कोणालाही अडचण येऊ नये त्यासाठी गर्दी असते मित्रांनो. या उंच ते फुगे दिसतात मित्रांनो, ते टॉयलेट साठी लावलेले मित्रांनो. लांबून लांबून दिसावे अनुयायी लोकांना, आपल्या अनुयायांना दिसावे म्हणून लावलेलं मित्रांनो. पाण्याचे पण टँकर आहे मित्रांनो, पाणी पिण्यासाठी बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन सबस्क्राईब असतील त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आणखीन तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे बरेच काही. तोपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. आणि परत हे बघू शकता मित्रांनो, अजून तयारी चालू आहे फ्रेम लावण्याची विजयस्तंभावरती. थोडीफार काहीतरी राहिला असेल मित्रांनो, त्यामुळं थोडीशी अडचण येत आहे. बघा अजून तयारी चालू आहे थोडीफार. आणि इथं फोटो काढण्यासाठी गर्दी केलेली आहे थोडीफार. या ठिकाणी स्पीकर लावण्यासाठी ठेवले मित्रांनो कानूरवांनी, कारण प्रत्येक अनुयायांना ऐकू येण्यासाठी. बघू शकता कोण हरवलं त्यांना पुकार करण्यासाठी मित्रांनो प्रत्येक रोडवर लावण्यात आलेला असतो मित्रांनो, जागी जागी. ट्रेन बघा मित्रांनो थांबलेली आहे ठिकाणी विजयस्तंभावरती. ट्रेन लावण्यासाठी थांबलेली आहे. मी उचलून पाहिलं होतं मित्रांनो, खूप जड आहे. 31 तारखेला 1 तारखेला खूप या ठिकाणी गर्दी असते मित्रांनो, बघू शकता. थोडीशी अन्वय कमी होत आहे या ठिकाणी मित्रांनो. पण आम्ही थांबणार आहे फ्रेम लावतात तोपर्यंत विजयस्तंभावरती. वरती जाण्यासाठी तयारी चालू आहे. परत ट्रेन चालू झाल्यानंतर आपल्या लोकांना
काम असतं त्या ठिकाणी खूप वेळ झालेला मित्रांनो या ठिकाणी. आज तरी बहुतेक माझ्या मते ट्रेन नाही बसणार, उद्याच बसवतील. खूप काम राहिले अजून, मला वाटलं आज बसवतील. आज काय बघू शकता लोखंडी रॉड बसवत होते विजयस्तंभावरती. त्यानंतर फुलांचा फ्रेम बसवण्यात येत असतो. मग बहुतेक ते उद्याच बसवत असतील असं माझ्या मते, असं मला वाटतं मित्रांनो. खूप उशीर झालेला आहे. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आज इथंच थांबूया. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो व्हिडिओ कसा आला कमेंट करून नक्की कळवा. चला गुड नाईट.